आज आपण इंग्लिश योग भारती इयत्ता 12वी या पुस्तकातला टॉपिक नंबर 2 ऑन सेईंग प्लीज या प्रकरणाविषयी माहिती घेणार आहे. हे प्रकरण एक इंग्लिश वेल नोन रायटर जे अल्फ्रेड गार्डिनर म्हणून फेमस आहेत त्यांनी हे प्रकरण लिहिलेलं आहे. जीवनामध्ये ज्या वेळेला आपण जीवन जगत असतो त्यावेळेला सोशल मॅनर्स अँड एटिकेट्स हे किती महत्त्वाचे असतात हे आपल्याला या प्रकरणामधनं बघायचं आहे. तसे अनेक मॅनर्स अँड एटिकेट्स कर्टसीज आपण डे टू डे लाईफमध्ये बघत असतो, परंतु प्रत्येक व्यक्ती याचा वापर आपल्या आयुष्यामध्ये करेल किंवा नाही हे एक अतिशय ह्युमरसली हे लेखकाने आपल्याला या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. एक लिफ्टमॅन असतो. तो लिफ्टमॅन अतिशय आपल्या कॉन्फिडन्सनं काम करत असतो. एक अतिशय सिंपल स्टोरी आहे की ज्यामध्ये तो लिफ्टमॅन त्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या लोकांना खालून वरती आणि वरून खाली नेण्याचं काम दररोज करत असतो. हे करत असताना एके दिवशी एक व्यक्ती तिथे येतो and he was directly ordered that top floor. The liftman was asked to that person, you will say please top floor, but that person was refused to say top floor. Here we will recognize that please, it's a very important word. If we are not using this word in our life, in our day-to-day life, so what will happen will we see through this example. The liftman became very anger on that person and he was throw that person from the lift. The liftman was not apologized to that person. तो स्वतःच्या केलेल्या ॲक्शनवरती कोणत्याही प्रकारे दिलगिरी व्यक्त करत नाही आणि तो सांगतो की तू मला प्लीज म्हणू शकला नाही म्हणून मी तुला माझ्या लिफ्टमधनं बाहेर फेकून देईन. आता ज्यावेळेला आपण ह्या प्रकरणाचा अभ्यास करणार आहे त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येते की बाबा कर्टसी ज्यावेळेला आपण यूज करतो, सोशल मॅनर्स ज्यावेळेला यूज करतो, एटिकेट्स ज्यावेळेला यूज करतो त्यावेळेला आपण मग ते सॉरी असेल, प्लीज असेल, थँक्यू असेल, एक्सक्यूज मी असेल, या प्रत्येक शब्दाचा वापर आपण जरा केलं तर आपली लँग्वेज जी आहे ती लँग्वेज अतिशय चांगली, सौंदर्यपूर्ण, ब्युटिफुल लँग्वेज आपल्याला बघायला मिळते. परंतु आपण इतकं सौंदर्यपूर्ण लँग्वेजचा वापर आपण इथं करत नाही. या एक्झाम्पलमधनं आपल्याला असंच बघायला मिळतं की तो व्यक्ती जो पॅसेंजर होता, त्या लिफ्टचा पॅसेंजर होता, तो व्यक्ती या ठिकाणी जरा म्हणला असता प्लीज टॉप फ्लोअर, तर तो लिफ्टमॅन त्याला घेऊन गेला असता. परंतु तो डायरेक्टली रिक्वेस्ट न करता ऑर्डर सोडला म्हणून त्या लिफ्टमॅनने त्याला त्या लिफ्टच्या बाहेर फेकून दिला. सोशल मॅनर्स आणि कर्टसी ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की प्रत्येक व्यक्तीने सोशल मॅनर्स अँड एटिकेट्सचा किंवा कर्टसीचा वापर करायला पाहिजे, परंतु ते इथं करतील अथवा न करतील हा त्याच्यानंतरचा भाग आहे. कोणत्याही देशाच्या संविधानामध्ये असं लिहिलं गेलेलं नाही आहे की आपण कर्टसी किंवा सोशल मॅनर्स एटिकेट्स आपल्या लँग्वेजमध्ये यूज करायला पाहिजे. इट इज अवर मॉरल ड्युटी टू वी हॅव टू यूज the social manners, etiquettes and the courtesies. If you want to communicate such a good language
So you have to use the manners, social and etiquettes in that language. But will we see in many more countries the people often are not using the social manners and etiquettes in their languages. They will speak with very harsh and speak languages with the help of very harsh language. Here the author is saying that if you will use the courtesies, the social manners and etiquettes in the sweetened language, so here the relation also will become a very sweetened. Now sweeten here it means अतिशय चांगल्या प्रकारचे तुमचे नाते इथं बहरले जातील. कसं? केवळ भाषेच्या माध्यमातून. आपण ज्या वेळेला एक सोशल मॅनर्स अँड एटिकेटचा वापर करतो त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की बाबा आपण आपल्या लँग्वेजमध्ये किती चांगल्या पद्धतीने बदल घडवायला लागलेलो आहोत. तुम्ही या ठिकाणी निगेटिव्हिटीचा वापर करत असाल, सोशल मॅनर्स एटिकेट्स वापरत नसाल तर मग मात्र तुमची ऑपोजिट निगेटिव्ह पॉवर जी आहे ती या लँग्वेजमधनं बाहेर पडते. लेखकांनी आपल्याला समजण्यासाठी एक अतिशय खूप चांगलं उदाहरण त्यांनी इथे दिलेलं आहे की एखाद्या घरातील एखादा व्यक्ती ज्यावेळेला निगेटिव्ह थिंकिंग करायला चालू करतो तर तो सर्वात पहिल्यांदा त्याचा राग त्याच्या घरातल्या व्यक्तीवरती काढतो. घरातली व्यक्ती म्हणजेच त्याची बायको असेल त्याच्यावरती काढतो आणि मग ती बायको त्यांच्या मुलांवरती राग काढते. तो मुलगा बाहेर जातो, बाहेर एक दगड घेतो आणि कुत्र्याला मारतो. याचा अर्थ जी काही निगेटिव्ह चेन ऑफ थॉट ऑफ आपण म्हणतो की निगेटिव्हिटी थॉट ऑफ चेन अँड हिअर द कनेक्टिव्हिटी, हे सगळे एकमेकाला निगेटिव्हनी चेनने विचार जोडले जातात. म्हणून आपल्याला नकारात्मकता जरा कमी करायची असेल तर आपण आपल्या लँग्वेजमध्ये जे काही गुड थॉट्स आहेत ते गुड थॉट्स किंवा सोशल मॅनर्स अँड एटिकेट्स आपण वापरले पाहिजे. लेखकांनी खूप चांगलं उदाहरण या ठिकाणी एक दिलेलं आहे. इफ समडे एनी बर्गलर entered in your house and they want to hire something from your house and you will be kept that burglar, so here it will not happen any legal offense. It will all included into the self defense. Here if you want to make the self defense, so you have to use the moral language, the moral examples, the social manners and the etiquettes in this language. लेखकांनी जसं जसं पेज पुढं जाईल तसं तसं अनेक एक्झाम्पल्स आपल्याला दिले गेलेले आहेत. त्या उदाहरणांचा आपण त्या एक्झाम्पलचा आपण अभ्यास करत असताना आपल्याला असं लक्षात येतं की साधा लिफ्टमॅन नसू दे किंवा बसचा कंडक्टर असेल, लेखकांनी आणखीन एक उदाहरण दिलेलं आहे की एके दिवशी लेखक बसने प्रवास करण्यासाठी द ऑथर इज अ व्हेरी हरीड मॅनर अँड ही वॉज लेफ्ट हिज वॉलेट in a house and he was entered into the bus. After that time the author was recognized, author was understood that I did not have pick up the wallet. So now the author is repeating very pleasantly manner to that conductor, sorry conductor, today I have not carried the money. The author is saying, author was understood that now in all of the front of the people the conductor is
abusing me, insulted me, assaulting me, because today I will not carry the money. But ironically, the conductor was very sophisticatedly, he was doing help to the author. म्हणजेच मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या भावना न ठेवता कंडक्टरने लेखकाला मदत केली. लेखकाने सांगितलं की बाबा आज मी घरातून निघताना पॉकेट घ्यायचं विसरलं, आणि लेखकाच्या मनात असं आलं की आज कंडक्टर माझ्यावरती ओरडणार. अशी उपरोधात्मक स्थिती मनात आणली असताना कंडक्टरने त्या लेखकाला सांगितलं की तुम्ही गोंधळून जाऊ नका, तुमचे पैसे मी भरतो. अशा अनेक प्रकारचे उदाहरणं आपण बघत असताना ज्यावेळेला आपल्याकडे असलेले सोशल मॅनर्स, एटिकेट्स, अशा अनेक एक्झाम्पल्स आहेत की ज्या एक्झाम्पलचा आपण डेली रुटीन लाईफमध्ये वापर जरा केलं तर मग मात्र आपण आपली जी लँग्वेज आहे ती लँग्वेज अतिशय फिगरेटिव्ह बनवू शकतो. लास्टली आपण असं म्हणू शकतो की मॅन इज द सोशल ॲनिमल. इफ यू वॉन्ट टू लिव्ह अ व्हेरी गुड लाईफ इन द सोसायटी, you have to change the circumstances in your behavior. You have to change the morality surrounding you, because the social manners, etiquettes, ethics, courtesies, it is the just part of our language. It is not all the whole of language, and its all part will become helpful to develop your language. If you want really to be a good citizen in the country, not only the country, the whole world, so you will be use this type of courtesies. आपण या प्रकरणाच्या सुरुवातीलाच बघितलेलं आहे की असं कोणत्याही देशाच्या संविधानामध्ये लिहिलं गेलेलं नाही आहे की तुम्ही कर्टसीज, सोशल इथिक्स, मॅनर्सचा वापर लँग्वेजमध्ये करायलाच पाहिजे. नाही केलं तर तो लिगली ऑफेन्स होऊ शकतो. असं कुठंही कोणत्याही कायद्याच्या भाषेमध्ये किंवा संविधानामध्ये लिहिलं गेलेलं नाही आहे. हां, परंतु सामाजिक प्राणी म्हणून ज्या वेळेला आपण जीवन जगत असतो, एक समाजशील प्राणी म्हणून ज्या वेळेला जीवन जगत असतो, त्यावेळेला आपल्याला या सोशल मॅनर्स, इथिक्स अँड एटिकेट्सचा वापर आपण करायलाच पाहिजे. जोपर्यंत आपण या सगळ्या गोष्टींचा वापर आपल्या लँग्वेजमध्ये करणार नाही आहे, तोपर्यंत आपण आपल्या एका भाषेला एक मूर्त स्वरूप देऊ शकणार नाही. विद्यार्थी मित्र, ज्यावेळेला आपण टेक्स्टबुक बघणार आहे, त्या टेक्स्टबुकचा वापर आपण ज्या वेळेला करणार आहे त्यावेळेला आपल्याला अशा पद्धतीने लक्षात येईल की यावर्षीचं जे टेक्स्टबुक आहे त्या टेक्स्टबुकमध्ये जी लँग्वेज यूज केली गेलेली आहे ती लँग्वेज अतिशय हार्ड आहे, क्लिष्ट आहे आणि ती समजायला अतिशय अवघड आहे. हे समजत असताना तुम्हाला त्यामध्ये दिले गेलेले जे शब्द आहेत, जे वर्ड्स आहेत, त्या वर्ड्स तुम्हाला एक प्रकारचे त्याचे मीनिंग्स तुम्हाला जाणून घ्यावे लागतील. आणि हे मीनिंग जाणून घेत असताना आपल्याला डिक्शनरीचा वापर करणं अतिशय महत्त्वाचं आहे. विदाऊट डिक्शनरी वी विल नॉट अंडरस्टूड द मीनिंग ऑफ दॅट वर्ड, दॅट सेंटेन्स, दॅट क्लॉज, दॅट इडियम, दॅट फ्रेज, what you will be say. But the definitely thing is that each and every sentence you have to use the dictionary.